पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांनी सध्या नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांचीही नेमणूक करण्यात येणार आहे। 11 पालक सचिव अद्याप जिल्ह्यामध्ये पोहोचले नसल्याने नाराजी सध्या व्यक्त केली जाते आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री संतप्त झाले। तात्काळ सर्व पालक सचिवांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात एक नाराजी व्यक्त केली आहे। 11 पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचलेच नसल्याने मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांचीही नेमणूक करण्यात आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री चांगलेच संतप्त झाल्याचंही पाहायला मिळालं। त्यामुळे तात्काळ सर्व पालक सचिवांनी त्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे आदेश देखील आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे सध्या मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्यासोबत आहे। राजू, मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच पालक सचिवांच्या या सगळ्या कामगिरीवरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, काय अधिकचे अपडेट्स? सुदेश, पाहता आपण मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे, मात्र या बैठकीमध्ये सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। पालक सचिव यांच्या संदर्भात ही नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याप्रमाणेच पालक सचिव म्हणून सचिवांची नेमणूक केलेली आहे। मात्र 11 पालक सचिव जे आहेत ते आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये गेलेच नाही, त्यामुळे मुख्यमंत्री नाराज झालेले पाहायला मिळाले। राज्याचे मुख्य सचिव जे आहेत सुजल सवनी त्या सुद्धा ठाण्याचे त्यांच्याकडे पालक सचिव म्हणून आहेत त्याही जाऊन आलेले आहेत, मात्र इतर जे 11 अधिकारी आहेत ते जिल्ह्यामध्ये गेले नाही। त्यामुळे मुख्यमंत्री काही प्रमाणात संतप्त सुद्धा होताना पाहायला मिळाले। का नेमके गेले नाही, काय नेमकी कारण आहे अशी सुद्धा विचारणा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सचिवांना केली आपल्याला पाहायला मिळते। आणि तात्काळ जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घ्या अशा प्रकारचे सुद्धा जे आहे ते आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता हे 11 पालक सचिव जे आहे ते त्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। नक्कीच धन्यवाद राजू, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।